कितीतरी महिला आहेत, आक्रोश करतायत. दया करुणा किती आहेत. ते राजा ययातीने बी भोग घेतले, त्यालाही 1000 बायका होत्या. त्यापेक्षाही यांचा स्क्वेअर मध्ये राजा ययातीच्या स्क्वेअर मध्ये यांचं मोजावं लागेल. कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही. मग अबेराय हॉटेल, ताज हॉटेल यांचे सीसीटीव्ही फुटेज का काढत नाही? तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही? ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का? ते काय करतात? मग अबेराय हॉटेल, ताज हॉटेल यांचे सीसीटीव्ही फुटेज का काढत नाही? तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही? आणि रोज नवा मंच, नवा बाज, नवा ताज, हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही, सगळ्यांना सगळं माहिती असतंय. त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा हे नाही. पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याचं नेतृत्व काय आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे, हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे, गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढा, महाराष्ट्र हादरून जाईल. या सगळ्या वाल्मिक कराडांच्या प्रकरणामध्ये जवळपास 20हून अधिक महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे अशी माहिती कळते. नाही, त्याची संख्या मी सांगणं बरोबर नाही, पण अशा कितीतरी महिला आहेत, आक्रोश करतायत. दया करुणा किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा, म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही. पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरी सुद्धा ते तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही. तुम्ही बीड मधल्या खरं तर तिथल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्यायला पाहिजे. ज्यावेळी मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटायला गेलो, त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीड मधले जे किस्से सांगत होते लोक, आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे राजा महाराजांनी, राजा ययातीने बी भोग घेतले, त्यालाही 1000 बायका होत्या. त्यापेक्षाही यांचा स्क्वेअर मध्ये, राजा ययातीच्या स्क्वेअर मध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग, आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण, असा हे चक्रव्यूह आहे. याच्या पलीकडे याच्यामध्ये काय? विरोधकांचं काम असतं विरोध करणं, आणि ही भाषा महाराष्ट्राला शोभत नाही. पहिली गोष्ट, अशा पद्धतीची भाषा महाराष्ट्राला रुचत नाही. त्याच्यामुळं सर्वप्रथम ही जी वक्तव्य, ही भाषा जर कोणी वापरत असेल तर त्याचा मी निषेध करते. गेल्या अनेक दिवसापासून मी पाहतोय की भाषेची जी आणि वैचारिक मानसिकता जी खालवलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा इतर गोष्टींवर होत असतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीची विधानं करणं हे लोकप्रतिनिधी असतील किंवा इतर कोणी असतील तर त्यांनी टाळावी. आणि राहिला विषय की राजीनामा कोणी द्यायचा कोणी नाही द्यायचा, तर हा प्रश्न असा असतो की कोणताही आरोप केला की तो आरोप होत नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही. त्याच्यामुळे आरोप सिद्ध झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण त्या व्यक्तीवर टीका करू शकतो, बोलू शकतो, किंवा जी काही मागणी ती मागू शकतो. पण कोणतेही आरोप सिद्ध न होताच अशा पद्धतीने विरोधक जर गरदारावर वाजत असतील तर मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं जातंय ते राजकारण महाराष्ट्राच्या भल्याचं नाहीये. ते अशा पद्धतीचं राजकारण करू नये. व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका महत्वाची आणि ती भूमिका आपण निभावली पाहिजे.